गुड मॉर्निंग स्टुडंट. TYB.com सेमिस्टर 5 या सेमिस्टर मधील ॲडव्हान्स अकाउंटिंग या सब्जेक्टचा पुढचा जो टॉपिक आहे इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग, तो आज आपण सुरू करत आहोत. तर इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग म्हणजे काय ते आधी तुम्हाला मी सांगते, त्यानंतर मग आपण पुढे जाणार आहोत. इन्व्हेस्टमेंट हा शब्द तुम्ही सर्वांनी ऐकलेला आहे. इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक. गुंतवणूक जी असते ती इंडिव्हिज्युअल म्हणजे तुमची, आमची, सर्वांची जी गुंतवणूक असते तर ती साधारणपणे नेहमी जी आपण करतो तर ती कशामध्ये असते, तर आपण बँकेमध्ये पैसे ठेवतो, फिक्स्ड डिपॉझिटमध्ये. सर्वसाधारणपणे ज्या व्यक्ती असतात ते याच पद्धतीने पैसे ठेवतात, किंवा सेव्हिंग मध्ये पैसे ठेवणे म्हणजे गुंतवणूक होत नाही, कारण की सेव्हिंग अकाउंटवर काही आपल्याला व्याज मिळत नाही. मग फिक्स्ड डिपॉझिट मध्ये जर पैसे ठेवले तर आपण त्याला गुंतवणूक म्हणू शकतो, कारण त्यावर आपल्याला काही ठराविक दराने व्याज मिळतं. त्याचप्रमाणे इंडिव्हिज्युअल आणखी कुठे गुंतवणूक करू शकतो, तर इंडिव्हिज्युअल मार्केटमध्ये शेअर्स विकत घेऊ शकतो. त्यानंतर डिबेंचर्स विकत घेतले जाऊ शकतात. डिबेंचर्सला मराठीमध्ये कर्जरोखे असं म्हणतात. त्यानंतर गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स असतात, ते बॉन्ड्स विकत घेतले जाऊ शकतात. म्हणजे एक व्यक्ती ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकी करतात त्यांना इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. सोन्यामध्ये सुद्धा गुंतवणूक केली जाते, गोल्डमध्ये गोल्डचे बॉन्ड सुद्धा अवेलेबल असतात, तर किंवा सिल्वरचे बॉन्ड्स अवेलेबल असतात, तर त्यामध्ये देखील गुंतवणूक केली जाते. तर मग ही झाली व्यक्तीच्या दृष्टीने. पण कंपनीच्या दृष्टीने म्हणजे जी इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे त्या कंपनीच्या दृष्टीने ह्या ज्या वेगवेगळ्या गुंतवणुकी आहेत त्या गुंतवणुकींचं अकाउंट मेंटेन करावं लागतं. मग आता अकाउंट मेंटेन करत असताना गुंतवणूक केली म्हणजे फक्त व्यक्ती गुंतवणूकच करतात का, तर नाही, तर ती विक्री पण करतात. म्हणजे समजा डिबेंचर्स खरेदी केले, डिबेंचर्स विकले, शेअर्स खरेदी केले, शेअर्स विकले, जास्त भाव मिळाला, शेअर्स विकून टाकले. म्हणजे खरेदी आणि विक्री ही प्रोसेस पण होत असते. मग फक्त गुंतवणूकच केली असती तर फक्त व्याजाचंच कॅल्क्युलेशन करावं लागलं असतं कंपनीला. जी इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे तिला फक्त व्याज कॅल्क्युलेट करावं लागलं असतं जर फक्त गुंतवणूक झाली असती तर. परंतु फक्त गुंतवणूक नाही होत, तर काय होतं, आणखी त्याचं खरेदी आणि विक्री देखील होते. मग खरेदी आणि विक्री होते, तर खरेदी आणि विक्री होत असल्यामुळे समजा खरेदीवर फायदा होऊ शकतो, तोटा पण होऊ शकतो. तर मग फायदा आणि तोटा, फायदा होतोय का तोटा होतोय, त्याचा देखील अभ्यास करावा लागतो, त्याचं देखील कॅल्क्युलेशन करावं लागतं आणि ते देखील अकाउंटिंगच्या ट्रीटमेंटमध्ये मांडावं लागतं. मग ज्या वेळेला आपण कंपनी म्हणून विचार करतो, इन्व्हेस्टमेंट कंपनी म्हणून, तर त्यावेळेला कंपनीच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गुंतवणुका झालेल्या आहेत कंपनीकडे, इंडिव्हिज्युअल्सच्या मार्फत कंपनीकडे ज्या ज्या गुंतवणुका झालेल्या आहेत त्या गुंतवणुकांचं अकाउंट मेंटेन करावं लागतं. आणि हे अकाउंट मेंटेन करत असताना दोन महत्वाचे कॅल्क्युलेशन्स करावे लागतात. त्यामध्ये सर्वात महत्वाचं कॅल्क्युलेशन आहे व्याजाचं, ज्याला आपण म्हणतो इंटरेस्ट. तर ते इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावं लागतं. आणि दुसरं महत्वाचं कॅल्क्युलेशन आहे की त्या इन्व्हेस्टमेंटची कॅपिटलाइज व्हॅल्यू काढावी लागते, किंवा त्याला आपण कॉस्ट प्राइस असं देखील म्हणू शकतो. तर ती कॉस्ट प्राइस किंवा कॅपिटलाइज व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला काढावी लागते. तर हे दोन महत्वाचे कॅल्क्युलेशन्स जे आहेत ते इन्व्हेस्टमेंट कंपनीला करावे लागतात. त्याचप्रमाणे एक स्टेटमेंट तयार करावं लागतं, ज्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला किती इन्व्हेस्टमेंट खरेदी केल्या किंवा मागचा किती बॅलन्स आहे तो कॅल्क्युलेट करावा लागतो. तर त्यासाठी एक स्टेटमेंट आखावं लागतं. मग आपण आज कुठल्या कुठल्या प्रकारचे कॅल्क्युलेशन्स करायचे असतात आणि स्टेटमेंटचा जो फॉर्मॅट आहे तो कशा पद्धतीने असतो इन्व्हेस्टमेंट अकाउंटचा ते पाहणार आहोत. इन्व्हेस्टमेंट अकाउंट्स आर द ॲसेट अकाउंट ऑफ कंपनी. कंपनीचे ॲसेट्स आहेत इन्व्हेस्टमेंट म्हणजे. In its debit side, we will show assets purchase value, and in its credit side, we will show sales value. म्हणजे खरेदी केली असेल, इन्व्हेस्टमेंट परचेस केली असेल तर आपण डेबिट साइडला दाखवणार, आणि जर विकली असेल म्हणजे इन्व्हेस्टमेंट सोल्ड केली असेल तर आपण दाखवणार क्रेडिट साइडला.
वी ओपन डिफरंट अकाउंट फॉर डिफरंट इन्व्हेस्टमेंट. म्हणजे समजा शेअर्समध्ये गुंतवणूक असेल तर त्यासाठी सेपरेट अकाउंट तयार करायचं. असं नाहीये की तुम्ही शेअर्सचं आणि डिबेंचर्सचं अकाउंट एकत्र केलं तरी चालेल, नाही चालणार. तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल तर शेअर्सचं अकाउंट वेगळं काढायचं, डिबेंचरमध्ये असेल तर डिबेंचरचं अकाउंट वेगळं काढायचं. वी ओपन डिफरंट अकाउंट फॉर डिफरंट इन्व्हेस्टमेंट्स. डिफरंट प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटसाठी डिफरंट प्रकारचं अकाउंट काढलं जातं. सपोज इफ वी इन्व्हेस्टेड अवर मनी इन डिबेंचर देन वी विल ओपन डिबेंचर अकाउंट. जर आपण आपले पैसे डिबेंचर मध्ये गुंतवणार असेल तर मग आपण किंवा गुंतवलेले असतील तर आपण अकाउंट ओपन करताना डिबेंचर अकाउंट ओपन करणार. डिबेंचर अकाउंट ओपन करणार म्हणजे बँकेत जाऊन खातं काढणार नाही, तर आपल्या पुस्तकांमध्ये जे आपण अकाउंट ओपन करणार ते डिबेंचर अकाउंट या नावाने असेल. जर शेअर्स मध्ये गुंतवले असतील, इफ वी इन्व्हेस्टेड अवर मनी इन शेअर्स वी विल ओपन शेअर्स अकाउंट. मग आपण शेअर्स अकाउंट काढणार. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल जे आहे ते इन्व्हेस्टमेंटची कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी सांगितले. फॉर एक्झाम्पल, वी विल क्लिअर द कन्सेप्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट अकाउंट. वी विल कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ इंटरेस्ट विच हॅज बीन ऍडेड इन 1 मार्च इन्व्हेस्टमेंट. समजा 1 मार्चला गुंतवणूक झालेली असेल आणि 1 मार्चसाठी आपल्याला जर व्याज कॅल्क्युलेट करायचं असेल, एक फॉर एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे, आपल्याला प्रॉब्लेम नुसार हे कॅल्क्युलेशन चेंज होणार आहे. समजा 24,000 रुपये गुंतवलेले असतील डिबेंचर्स मध्ये आणि त्यावर आपल्याला 5% रिटर्न्स मिळणार असतील, म्हणजे त्यावर व्याजाचा दर आहे 5%. मग 5% तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता किंवा 5/100 घेतले तरी चालतील. आणि आपण हे जे व्याजाचं कॅल्क्युलेशन आहे ते 1 मार्चला करतोय. आता इथे 5/12 का घेतलेत, तर वर्षाला महिने असतात 12 आणि 5 कुठून आले, तर सर्वसाधारणपणे जे व्याज असतं ते वर्षातून 2दा कॅल्क्युलेट होतं, 6-6 महिन्याच्या अंतराने. मग 6-7 महिन्याच्या अंतराने जर व्याजाचं कॅल्क्युलेशन असेल तर ते जनरली 31 मार्च आणि 30 सप्टेंबरला कॅल्क्युलेशन होत असतं. जर तुम्ही तुमच्या सर्वच जणांकडे बँकेचं खातं आहे, सर्वांकडेच, जर समजा तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्यावर थोडंसं लक्ष दिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की बँक जे चार्जेस आकारते तुमच्याकडनं विविध सेवांसाठी, तर ते चार्जेसची जी अमाऊंट आहे ती साधारणपणे कधी कट होते, तर 31 मार्च आणि 30 सप्टेंबरला कट होते. किंवा तुम्हाला तुमचे जे पैसे बँकेच्या खात्यात असतील सेव्हिंग मध्ये, तर त्यावर व्याज जे येतं फार किरकोळ असतं, लक्षात येणार नाही, तर ते जे व्याज आहे ते पण 31 मार्च आणि 30 सप्टेंबरला तुमच्या अकाउंटला क्रेडिट पडतं. म्हणजे जनरली कॅल्क्युलेशन जे असतं ते 31 मार्च आणि 30 सप्टेंबरला असतं. परंतु आपण शिकतोय त्यामुळे यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेमला ज्या तारखा आहेत त्या 31 मार्च आणि 30 सप्टेंबरच्या ऐवजी 30 जून आणि 31 डिसेंबर अशा देखील येऊ शकता. परंतु जनरली येणाऱ्या ज्या तारखा आहेत त्या 31 मार्च आणि 30 सप्टेंबर असणार आहे. म्हणजे ह्या कोणत्या तारखा आहेत, तर 31 मार्चला आणि 30 सप्टेंबरला तुम्हाला इंटरेस्ट काय होणार आहे, रिसीव्ह होणार आहे, म्हणजे मिळणार आहे. मग इंटरेस्ट रिसीव्ह होणार असेल तर महिने काउंट करावे लागतात. मग महिने 1 मार्च पर्यंत जर काउंट करायचे असतील आपल्याला, तर मागच्या रिसीव्हची तारीख पाहिजे, तिथून पुढे महिने काउंट करत यायचे. मग समजा 31 मार्च आणि 30 सप्टेंबर ही जर इंटरेस्ट रिसीव्हची तारीख असेल वर्षातून 2दा, तर 1 मार्चला जर ट्रान्झॅक्शन आहे 24,000चं 1 मार्चला, तर यावर व्याज जे रिसीव्ह होणार आहे ते रिसीव्ह व्याज काढण्यासाठी आपण मागच्या रिसीव्ह पासून कॅल्क्युलेशन करणार. मग मागच्या रिसीव्ह पासून कॅल्क्युलेशन करायचं म्हणजे मागचा रिसीव्ह असणार आहे 1 मार्चच्या अगोदर 30 सप्टेंबर. मग 30 सप्टेंबर पासून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी 1 तारीख आहे मार्चची, त्यामुळे तो महिना काउंटला येणार नाही. म्हणजे असं 5 महिन्यांचं व्याज आपण काय करणार आहोत, कॅल्क्युलेट करणार आहोत. म्हणजे व्याज कॅल्क्युलेट करताना सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट आहे तो म्हणजे फेस व्हॅल्यू तुम्हाला दिली जाईल प्रॉब्लेम मध्ये, इंटरेस्टचा रेट पण प्रॉब्लेम मध्ये दिला जाईल, परंतु किती महिन्यांचं व्याज कॅल्क्युलेट करायचं, मग ते ॲक्रूड असो नाहीतर रिसिव्ह असो, तर त्यासाठी आपल्याला ते स्वतः कॅल्क्युलेशन करायचंय. आणि ते कॅल्क्युलेशन करत असताना मागचं व्याज केव्हा रिसिव्ह झालेलं आहे तिथून पुढे महिने काउंट करायचे.
आणि त्यानुसार हे महिने घ्यायचे. अपॉन 12 हे नेहमीच असणार आहे, कारण की वर्षाला 12 महिनेच असतात. मग हा फॉर्म्युला वापरून आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणार आहोत. इंटरेस्ट कॅल्क्युलेशनसाठी मी फॉर्म्युला तयार केलेला आहे बघा. इंटरेस्ट इज इक्वल टू फेस व्हॅल्यू, म्हणजे तुमची जी काही डिबेंचर्स असतील, शेअर्स असतील, काय जे काय असेल ते, त्याची फेस व्हॅल्यू गुणिले रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याजाचा दर. आता जर तुम्ही शेअर्समध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला व्याज नाही मिळणार, डिव्हिडंड मिळेल. मग इथे डिव्हिडंड शब्द येईल जर शेअर्स मध्ये आली तर, पण देताना बरेचसे प्रॉब्लेम जनरली बॉन्ड्स आणि डिबेंचरचेच दिलेले आहेत, त्यामुळे रेट ऑफ इंटरेस्ट येईल इथे. आणि गुणिले मंथ्स अपॉन 12. मंथ्स अपॉन 12 म्हणजे काय, तर हे 12 कॉन्स्टंट आहे. फक्त हे जे मंथ्स आहेत ना, हे जे असे इथे जसे आपण काउंट केले 5 महिने, त्या पद्धतीने काउंट करून इथे तेवढे महिने येतील. हा पहिला फॉर्मॅट. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यापूर्वी पहिला जो फॉर्म्युला आहे, वर्किंग नोट्स आपल्याला काही तयार करायचे आहेत, त्यात पहिला फॉर्म्युला वापरावा लागणार आहे इंटरेस्टचा, व्याजाचं कॅल्क्युलेशन करण्याचा. आणि हे जे कॅल्क्युलेशन आहेत हे आपण तारखेप्रमाणे करणार आहोत. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये देताना आपल्याला जशा तारखा दिलेल्या असतील त्या तारखांचा क्रम लावायचा आणि त्या क्रमाने सगळे ट्रान्झॅक्शन्सच्या आधी वर्किंग नोट तयार करायचे आणि त्यानंतर स्टेटमेंट तयार करायचं. हे झालं पहिलं कॅल्क्युलेशन इंटरेस्टचं. दुसरं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं असतं की ती जी काही गुंतवणूक आहे त्या गुंतवणुकीची कॅपिटलाइज व्हॅल्यू काढायची किंवा कॉस्ट प्राइस काढायची. तर त्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला या पद्धतीने आहे. त्या कॅल्क्युलेशनसाठी आपण 2 गोष्टी विचारात घेणार आहोत. ती इन्व्हेस्टमेंट खरेदी केलेली आहे का सेल केलेली आहे. परचेससाठी थोडीशी वेगळी प्रोसेस आहे, सेल्ससाठी थोडीशी वेगळी प्रोसेस आहे. त्यानुसार आपण 2 फॉर्म्युले तयार केले आहेत, एक परचेस साठीचा आणि एक सेल्स साठीचा. सपोज परचेस केलेली असेल तर आपण या पद्धतीने फॉर्म्युला तयार करणार. कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट प्राइस और कॅपिटलाइज व्हॅल्यू परचेस साठी फेस व्हॅल्यू घ्यायची, त्यामध्ये प्रीमियम ऍड करायचा. प्रीमियम म्हणजे काय, प्रीमियम हा शब्द तुम्हाला SY ला असताना कॉर्पोरेट अकाउंटिंगच्या फायनल अकाउंट मध्ये आलेला आहे. प्रीमियम म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूची फेस व्हॅल्यू जेवढी असेल, एखाद्या इन्व्हेस्टमेंटची जेवढी फेस व्हॅल्यू असेल त्यापेक्षा जास्त दराने आपण खरेदी केली असेल तर त्याला प्रीमियम म्हणतात. म्हणजे समजा तुम्ही डिबेंचर्स खरेदी केले 6,000 रुपये किमतीचे, 100 रुपयाला एक डिबेंचर होता, तुम्ही खरेदी करताना 105 रुपयाला खरेदी केला, म्हणजे 100 पेक्षा जास्त किमतीने केला, तर त्याला ऍट प्रीमियम असं म्हटलं जातं. मग जर प्रीमियम असेल तर तो ऍड करायचा. मग समजा इथे 6,000 रुपये किमतीचे डिबेंचर आहे, तर इथे तुम्ही 6,000 फेस व्हॅल्यू लिहिणार आणि ते खरेदी करताना तुम्ही 100चा 105 ला खरेदी केला, म्हणजे वरचे 5 रुपये प्रीमियम झाला, मग 5% प्रीमियम आहे, तर 6,000वर 5% कॅल्क्युलेट करून 300 रुपये तुम्ही ऍड करणार. पुढे मी म्हटले ऑर म्हणजे काय, जर प्रॉब्लेमच्या त्या ट्रान्झॅक्शन मध्ये प्रीमियम असेल तर डिस्काउंट नाही येणार आणि डिस्काउंट असेल तर प्रीमियम नाही येणार. दोन्ही पैकी एकच गोष्ट येईल, कारण एकतर वाढाव्याने विक्री होते किंवा सूट देऊन होते. म्हणजे ऍट अ टाइम दोन्ही कंडिशन ट्रू होऊ शकत नाही. ज्यावेळी एक कंडिशन ट्रू होते तेव्हा दुसरी फॉल्स होते. त्यामुळे एकतर प्रीमियम असेल नाहीतर डिस्काउंट असेल, म्हणून इथे ऑर शब्द वापरलाय. जर डिस्काउंट असेल तर तो काय करायचा, लेस करायचा. तेच उदाहरण घेऊ आपण की 6,000 रुपये किमतीचे डिबेंचर्स आहेत, 100 रुपये त्याची फेस व्हॅल्यू आहे, पण घेताना तो आपण 95 रुपयाला घेतला. 95 रुपये म्हणजे 100 पेक्षा 5 रुपये कमी, म्हणजे 5% काय झाला, डिस्काउंट झाला. तर मग तुम्ही 6,000तून 300 रुपये काय करणार आहात, लेस करणार आहात. प्रीमियम असेल तर ऍड करायचा, डिस्काउंट असेल तर लेस करायचा. आणि दोन्ही गोष्टी एकाच वेळेला येणार नाही, दोन्ही पैकी एक येईल एका व्यवहाराला, एका प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटला किंवा एका दिवशीच्या ट्रान्झॅक्शनला. तर मग प्रीमियम असेल तर ऍड करायचं, डिस्काउंट असेल तर लेस करायचं. त्यानंतर एक कन्सेप्ट असते कॉम इंटरेस्ट आणि EX इंटरेस्ट. कॉम इंटरेस्ट म्हणजे इन्क्लुडिंग इंटरेस्ट आणि EX इंटरेस्ट म्हणजे एक्सक्लुडिंग इंटरेस्ट. मग जर कॉम इंटरेस्ट असेल ट्रान्झॅक्शन, तर तुमचं जे व्याज आहे कॅल्क्युलेट करून आलेलं, ते व्याज आपण काय करणार आहोत, लेस करणार आहोत. कॅपिटलाइज व्हॅल्यू काढताना व्याजाची जी काही अमाऊंट येईल कॅल्क्युलेशन करून ती आपण लेस करणार आहोत.
आणि जर EX इंटरेस्ट असेल तर नो इफेक्ट, म्हणजे कोणताही इफेक्ट व्याजाचा द्यायचा नाही, लेसही करायचं नाही, ऍडही करायचं नाही, कोणताही इफेक्ट द्यायचा नाही. मग प्रॉब्लेम मध्ये देतानाच तुम्हाला ट्रान्झॅक्शन कम इंटरेस्ट आहे का EX इंटरेस्ट आहे ते सांगितलेलं असतं. मग जसं असेल त्यानुसार, जर कम इंटरेस्ट असेल तर तुम्ही कॅल्क्युलेशन करून आलेलं इंटरेस्ट इथे मायनस करायचं, ते अक्रूड इंटरेस्ट असतं, रिसिव्ह नसतं. रिसिव्ह एकदाच असतं 6 महिन्यांनी, मग हे अक्रूड इंटरेस्ट असतं, तर ते तुम्ही काय करणार आहात, लेस करणार आहात. आणि जर EX इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन असेल म्हणजे एक्सक्लुडिंग इंटरेस्ट, तर इंटरेस्टचा कोणताही इफेक्ट द्यायचा नाही, म्हणजे ऍडही नाही आणि लेसही नाही, नो इफेक्ट. त्यानंतर ब्रोकरेज. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ज्यावेळी आपण गुंतवणूक करत असतो तर त्यावेळी आपल्याला ब्रोकरेज पेड करावे लागतात. शेअर मार्केटमध्ये किंवा डिबेंचरच्या स्वरूपात किंवा कुठेही गुंतवणूक करत असताना ब्रोकरेज घेतले जातात, त्याला मराठीमध्ये दलाली असं म्हणतात. तर हे जे ब्रोकरेज आहे ते जर प्रॉब्लेम मध्ये दिलेले असतील तर परचेस करत असताना ब्रोकरेज काय करायचे, ऍड करायची. परचेस करत असताना ब्रोकरेज ऍड करायचे. म्हणजे जेव्हा तुम्ही परचेसचं ट्रान्झॅक्शन असेल आणि परचेसचं ट्रान्झॅक्शनची कॅपिटलाइज व्हॅल्यू काढत असाल किंवा कॉस्ट प्राइस काढत असाल तर त्यावेळी हा फॉर्म्युला वापरायचा, फेस व्हॅल्यू घ्यायची. जर प्रीमियमने घेतली असेल इन्व्हेस्टमेंट तर प्रीमियम ऍड करायचा, जर डिस्काउंटने घेतलेली असेल तर डिस्काउंट लेस करायचा. कम इंटरेस्टचं ट्रान्झॅक्शन असेल तर इंटरेस्ट लेस करायचं, कॅल्क्युलेट करून आलेलं अक्रूड इंटरेस्ट. EX इंटरेस्ट असेल तर कोणताही इफेक्ट होणार नाही आणि ब्रोकरेज ऍड करायचे. या सर्वांचं प्लस मायनस करून जे उत्तर येईल ती असणार आहे तुमची कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट, तेवढ्या त्या ट्रान्झॅक्शन पुरती कॅपिटलाइज व्हॅल्यू. मग आता जर सेल असेल तर काय चेंज होणार आहे, जर इन्व्हेस्टमेंट सेल केली असेल तर फेस व्हॅल्यू नेहमीप्रमाणेच घ्यायची, प्रीमियम असेल तर ऍडच करायचा, डिस्काउंट असेल तर लेसच करायचा, कम इंटरेस्ट असेल तरी लेस करायचं. मग चेंज कुठे आहे, तर चेंज आहे ब्रोकरेजच्या बाबतीमध्ये. ब्रोकरेज परचेसेस असतील तर ऍड होतील आणि सेल्स असतील तर ब्रोकरेज लेस होतील. परचेसेस असतील तर ब्रोकरेज ऍड होतील आणि सेल्स असेल, इन्व्हेस्टमेंट आपण सोल्ड करत असू तर ब्रोकरेज लेस होतील. बाकीचे सर्व इफेक्ट्स आहे तसेच आहे. मग आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन लिहिण्यापूर्वी ज्या काही वर्किंग नोट तयार करायच्या आहेत त्या वर्किंग नोटसाठी सर्वात महत्वाचं कॅल्क्युलेशन आहे इंटरेस्टचं. आणि प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये प्रत्येक इन्व्हेस्टमेंटची कॅपिटलाइज व्हॅल्यू आपल्याला आधी कॅल्क्युलेट करून घ्यायची आहे, त्यानंतर स्टेटमेंट तयार करायचं आहे. मग आता स्टेटमेंटचा फॉर्मॅट पाहूयात. स्टेटमेंट या पद्धतीने असणार आहे. मी इथे इन्व्हेस्टमेंट अकाउंट नाव टाकले, पण तुमचे डिबेंचर्स असेल तर तुम्ही इथे डिबेंचर लिहाल, गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतील तर गव्हर्नमेंट बॉन्ड्स लिहाल. आता आपण फॉर्मॅट पाहतोय फक्त, तर त्यासाठी बघा फॉर्मॅट असा असणार आहे. जनरल आपला जो लेजर अकाउंट आपण तयार करतो त्या पद्धतीने दोन साइड असणार आहे, डेबिट साइड आणि क्रेडिट साइड. डेबिट साइडला डेट पर्टिक्युलर अमाऊंट साठी 3 कॉलम, क्रेडिट साइडला डेट पर्टिक्युलर अमाऊंट साठी 3 कॉलम. मग आता अमाऊंटचे 3 कॉलम कोणते आहे, पहिला कॉलम आहे फेस व्हॅल्यू, दुसरा कॉलम इंटरेस्ट, तिसरा कॉलम कॅपिटलाइज व्हॅल्यू किंवा तुम्ही त्याला कॉस्ट प्राइस असं म्हटलं तरी चालेल. क्रेडिटला पण सेम फेस व्हॅल्यू, इंटरेस्ट आणि कॅपिटल व्हॅल्यू असे अमाऊंटचे 3 कॉलम असणार आहे. जसं जनरली लेजरला बॅलन्स आपण ब्रॉट डाऊन करतो त्याच पद्धतीने इथे देखील जर प्रॉब्लेम मध्ये आपल्याला मागची काही शिल्लक आहे असं सांगितलं असेल तर तो बॅलन्स आपण डेबिट साइडला ब्रॉट डाऊन करणार, कारण की इन्व्हेस्टमेंट ही आपली ऍसेट आहे, त्यामुळे त्याचा बॅलन्स हा डेबिट साइडला ब्रॉट डाऊन होणार. म्हणजे समजा आपलं जे वर्ष आहे ते सुरू होत असेल 1 जानेवारीला, तर 1/1/2000 काय असेल ते आपण इथे तारीख टाकणार, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, इथे त्या इन्व्हेस्टमेंटची फेस व्हॅल्यू घेणार आणि इथे कॅपिटलाइज व्हॅल्यू घेणार. समजा इन्व्हेस्टमेंटची फेस व्हॅल्यू असेल 6000 आणि कॅपिटलाइज व्हॅल्यू असेल 6300, तर तुम्ही इथे 6000 इथे 6300 लिहाल. ती तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेली असते बॅलन्सची व्हॅल्यू, ती कॅल्क्युलेट करावी लागत नाही. त्यानंतर जर तुम्ही खरेदी केली असेल इन्व्हेस्टमेंट तर डेबिटला इफेक्ट येईल, टू बँक अकाउंट कंसात आपण परचेसेस म्हणणार, इथे लिहिताना फेस व्हॅल्यू लिहायची, इथे लिहिताना कॅपिटलाइज व्हॅल्यू लिहायची आणि त्यावरचं जे अक्रूड इंटरेस्ट असतं ते तुम्ही मधल्या कॉलमला टाकणार आहे.
डायरेक्ट टाकलं तरी चालेल, जसं मी इकडे सेल्सला दाखवलेलं आहे तसं, किंवा जर तसं नसेल दाखवायचं तर तुम्ही रिसिव्ह जे आहे म्हणजे इंटरेस्ट मिळणार असेल तर त्याचा इफेक्ट तुम्ही सेपरेट दाखवू शकता, रिसिव्हचा इंटरेस्ट रिसिव्हचा. आणि जर समजा ॲक्रूड असेल तर जे ट्रान्झॅक्शन आहे त्या ट्रान्झॅक्शन मध्येच आपण इंटरेस्टच्या कॉलमला इंटरेस्ट दाखवू शकतो आउटस्टँडिंग असेल तर, आणि रिसिव्ह असेल तर मात्र त्याचा इफेक्ट सेपरेट द्यावा लागतो इंटरेस्ट रिसिव्हचा. जसं इथे मी बाय बँक अकाउंट कंसात सेल्स म्हटलंय, फेस व्हॅल्यू, इंटरेस्ट आणि कॅपिटल, तसंच आपण इथे परचेसेसला पण दाखवू शकतो, फक्त रिसिव्हचा इफेक्ट मात्र सेपरेट दाखवायचा. या पद्धतीने आपण दाखवू शकतो. आणि इंटरेस्ट जर मिळाला असेल तर त्याचा इफेक्ट मात्र सेपरेट दाखवायचा, बँकच म्हणायचं, कारण पैशाच्या स्वरूपामध्ये येतं, फक्त त्याला आपण कंसामध्ये म्हणणार आहोत इंटरेस्ट रिसिव्ह. या पद्धतीने मग डेबिटला बॅलन्स ब्रॉट डाऊन येईल, परचेसेस असेल तर डेबिटला येईल. त्यानंतर एखादं इंटरेस्ट ॲक्रूड असेल ते आपण या पद्धतीने एकतर सेपरेट दाखवू शकतो, और असंच इथे इंटरेस्टच्या कॉलमला दाखवलं तरी चालेल. त्यानंतर एखादी इन्व्हेस्टमेंट विकली आणि त्यावर फायदा झाला तर डेबिट साईडला येईल. आता ही जी फिगर आहे ही बॅलन्सिंग फिगर आहे. जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट अकाउंट क्लोज करतात त्यावेळेला इथे हा फायदा किंवा तोट्याचा बॅलन्स येईल. जर फायदा झाला तर डेबिटला येईल, तोटा झाला तर क्रेडिट साईडला येईल. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट विकली असेल तुम्ही तर बाय बँक अकाउंट, फेस व्हॅल्यू, इंटरेस्ट आणि कॅपिटलाइज व्हॅल्यू याप्रमाणे दाखवता येईल. इंटरेस्ट मिळालं असेल आपल्याला, दोनदा व्याज मिळेल वर्षातून 6-6 महिन्याच्या अंतराने, तर तुम्ही ते क्रेडिट साईडला दाखवणार बाय बँक अकाउंट कंसात इंटरेस्ट रिसिव्ह, फक्त इंटरेस्टच्या कॉलमला. त्यानंतर जो बॅलन्स असेल इन्व्हेस्टमेंटचा तर तो बॅलन्स तुम्ही जसा ब्रॉट डाऊन केला आहे तसाच कॅरीड डाऊन करू शकतात. आणि बॅलन्स कॅरीड डाऊन करण्यासाठी फेस व्हॅल्यू आणि कॅपिटलाइज व्हॅल्यू ह्या दोन कॉलमला बॅलन्स येईल, इंटरेस्टच्या कॉलमला बॅलन्स येणार नाही. फक्त फेस व्हॅल्यू आणि कॅपिटलाइज व्हॅल्यू या कॉलमला तुम्ही बॅलन्स कॅरी डाऊन करू शकता, तो पुढच्या वर्षी ब्रॉट डाऊन करता येईल. या पद्धतीने फायदा झाला तर इकडे आणि तोटा झाला तर या साईडला येईल. आता हा फायदा आणि तोटा आपण का दाखवतोय ते सांगते. ज्या वेळेला तुम्ही इन्व्हेस्टमेंट अकाउंट तयार करता त्यावेळेला तुमचा हा जो पहिला कॉलम आहे फेस व्हॅल्यूचा तो नेहमी टॅली होतो, त्यामध्ये डिफरन्स येत नाही. जेवढी इकडे डेबिट साईड आहे तेवढीच इकडे क्रेडिट साईड पण येते, तो कॉलम टॅली होतो. परंतु हा जो कॅपिटलाइज व्हॅल्यूचा कॉलम आहे हा टॅली होत नाही, त्यामध्ये काहीतरी डिफरन्स येतो, फरक येतो. मग जो काही तो त्याला डिफरन्स येईल तो आपण प्रॉफिट अँड लॉसला टाकणार आहोत. मग एकतर तो प्रॉफिट असेल नाही तर मग लॉस असेल. म्हणून त्यासाठी आपण ह्या अमाऊंट फक्त कॅपिटलाइज व्हॅल्यूला घेतलेल्या आहे, फेस व्हॅल्यूला घेतलेल्या नाही. म्हणजे नेहमी तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट अकाउंट क्लोज कराल त्यावेळेला हा कॉलम टॅली होणार आहे. तर या पद्धतीने आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंटचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते उद्यापासून सुरू करणार आहोत. हा मी आज फक्त तुम्हाला काय कॅल्क्युलेशन्स असतात आणि त्याचा प्रोफार्मा काय आहे अकाउंटचा तो फक्त एक्सप्लेन केलेला आहे. उद्यापासून आपण प्रॉब्लेम घेणार आहोत. कुणाला काही शंका असेल तर विचारू शकता. इथे आपला फॉर्मॅट जो आहे प्रोफार्मा कॅल्क्युलेशन्सचा तो संपलेला आहे. कुणाला काही शंका असेल तर विचारू शकता. उद्यापासून प्रॉब्लेम घेणार आहोत. उद्याचा प्रॉब्लेम आज गुगल क्लासरूमला मी पाठवते, नोटबुक मध्ये तो लिहून ठेवा.
या पद्धतीने सर्व फॉर्मॅट आहे आणि हे अकाउंट आहे. इथे नाव मात्र प्रॉब्लेम नुसार चेंज होईल. ओके, आज आपण इंट्रोडक्शन बघितलेलं आहे फक्त इन्व्हेस्टमेंट अकाउंटचं. ओके, थँक्यू.